सोलापूर विमानतळाचे शानदार लोकार्पण। पंतप्रधान नरेंद्र मोदींचे सोलापूरबाबत हे मोठे स्टेटमेंट। नूतनीकरण झालेल्या सोलापूर विमानतळाचे रविवारी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दुपारी 12:30च्या सुमारास व्हर्च्युअल पद्धतीने एका शानदार कार्यक्रमात लोकार्पण झाले। सोलापूर विमानतळावर ज्येष्ठ आमदार सुभाष देशमुख, जिल्हा अधिकारी कुमार आशीर्वाद, महानगरपालिकेचे आयुक्त शीतल तेली उगले, माजी खासदार डॉक्टर जयसिद्धेश्वर स्वामी, वरिष्ठ अधिकारी प्रवीण सिंह परदेशी, जिल्हा अधिकारी अमृत नाटेकर, सोलापूर विकास मंचचे केतन शाह, माजी आमदार नरसिंग मंगेजी यांच्यासह सोलापुरातील व्यवसाय उद्योजक, विविध क्षेत्रातील ठराविक मान्यवरांची उपस्थिती होती। पुणे या ठिकाणी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थित सोलापूर विमानतळासह विकास प्रकल्पाचे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हर्च्युअल पद्धतीने उद्घाटन केले। उपस्थित त्यांना मार्गदर्शन करताना पंतप्रधान मोदी म्हणाले, भगवान विठ्ठलाच्या आशीर्वादाने त्यांच्या भक्तांना हा प्रेमळ उपहार मिळाला आहे। सोलापूर एअर कनेक्टिव्हिटीशी जोडले गेले आहे। तिथल्या टर्मिनल बिल्डिंगच्या क्षमता वाढवली गेल्याने विठ्ठल भक्तांसह यात्रेकरूंना नवनवीन सुविधा मिळणार आहेत। देश विदेशातून प्रत्येक स्तरावर भक्तांना भगवान विठ्ठलाच्या दर्शनाला थेट सोलापुरात येता येणार आहे। यामुळे सोलापूरमध्ये व्यापार, व्यवसाय आणि पर्यटनाला चालना मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। आज भगवान विठ्ठल के आशीर्वाद से उनके भक्तों को भी स्नेह उपहार मिला है। सोलापुर को सीधे एयर कनेक्टिविटी से जोड़ने के लिए एयरपोर्ट को अपग्रेड करने का काम पूरा कर लिया गया है। यहां के टर्मिनल बिल्डिंग की क्षमता बढ़ाई गई है, यात्रियों के लिए नई सुविधाएं तैयार की गई हैं। इससे देश विदेश हर स्तर पर विठोबा के भक्तों को काफी सुविधा होगी। भगवान विठ्ठल के दर्शन करने के लिए लोग अब सीधे सोलापुर पहुंच सकेंगे। यहां व्यापार, कारोबार और पर्यटन को भी बढ़ावा मिलेगा। मैं महाराष्ट्र के लोगों को, आप सबको इन सभी विकास कार्यों के लिए बहुत बहुत बधाई देता हूं, शुभकामनाएं देता हूं। जनकल्याण मराठी न्यूज चॅनलला अजूनही सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा, जेणेकरून आमचे नवनवीन अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचतील।